विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आली तेव्हा 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देत होते। नागपुरात शरद पवारांचा गौप्यस्फोट। इतके दिवस शरद पवार गप्प का? राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय। शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची खोचक टीका। लाडक्या बहिणींमुळे आम्ही सत्तेत आलो, लाडक्या बहिणींसोबत होत्या म्हणून कुणी वाकडं करू शकलं नाही। रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मानले लाडक्या बहिणींचे आभार। पालिका निवडणुकीसाठी अद्याप कुठली आघाडी निर्माण झालेली नाही, तर त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होतात। पालिका निवडणुकीच्या तोंडावर राऊतांचं सूचक विधान। मुंबई महानगरपालिकेबाबत राज आणि उद्धव ठाकरे स्वतंत्र भूमिका घ्यायला समर्थ, तर ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल इंडिया आघाडीत आक्षेप नाही, संजय राऊतांचं विधान। राष्ट्रवादीच्या मंडल यात्रेला जयंत पाटलांच्या अनुपस्थिती। राष्ट्रवादीचे सर्व मोठे नेते उपस्थित, मात्र जयंत पाटलांच्या गैरहजेरीने चर्चांना उधाण। शिवसेना उबाठाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। कालच्या वरळीतल्या राड्या दरम्यान सिद्धेश शिंदेंनी धक्का मारल्याचा महिलेचा आरोप। प्रफुल्ल लोढांकडे महाजनांच्या अनेक सीड्या, तर मला जोडे मारण्याऐवजी लोढा आणि महाजनांना जोडे मारा। भाजपच्या आंदोलनावरून खडसेंचा हल्लाबोल। मुंबईत ठाकरे बंधूंचं रक्षाबंधन उत्साहात। मातोश्रीवर सुषमा अंधारेंनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी, तर शिवतीर्थवर राज ठाकरेंना मोठ्या बहिणीनं बांधली राखी। पंतप्रधानांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा उत्साह। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिमुकल्या मुलींसोबत साजरा केला रक्षाबंधन। विधानसभा निवडणुकीआधी 2 माणसं भेटायला आल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे। या दोघांनी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट पवारांनी केला। त्यामुळे राजकीय चर्चांना आता जोरदार उधाण आलंय। शरद पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे। इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत असा सवाल फडणवीसांनी केलाय, तर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम झालेला दिसतोय असा टोला सुद्धा लगावलाय। ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊतांनी मोठे संकेत दिलेत। पालिकेसाठी अद्याप कुठलीही आघाडी निर्माण झालेली नाही, त्या क्षेत्रात स्थानिक आघाड्या होतात, मात्र मुंबईबाबत उद्धवराज स्वतंत्र भूमिका घेण्यास समर्थ आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत इंडिया आघाडीतील आक्षेप नाही असं खासदार संजय राऊत म्हणाले। ठाकरेंच्या फोटोवरून विनाकारण राजकारण केलं, ठाकरे मागे बसल्या चर्चेचा विषय कसा होऊ शकतो असा प्रश्न शरद पवारांनी विचारला। प्रेझेंटेशन सुरू होतं म्हणून ठाकरे मागे बसले असं पवारांनी सांगितलं। राहुल गांधींच्या आरोपांबाबत सखोल चौकशी व्हावी, त्यांच्या आरोपांवरती आयोगाकडून उत्तर हवं, भाजपाकडून नको अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। राहुल गांधींकडून आयोगाने शपथपत्र मागणं अयोग्य आहे असंही पवार म्हणाले। निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्या आड लपून राहू शकत नसल्याचं वक्तव्य विजय वडेट्टीवारांनी केलंय। निवडणूक आयोगाने मागितलेली माहिती का दिलेली नाही, वेबसाईटवरून माहिती का काढली असा सवाल सुद्धा वडेट्टीवारांनी केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अजून चर्चा झालेली नाही, ठाकरे बंधूंच्या युतीवर एकवाक्यता कशी करता येईल याची चर्चा करू अशी माहिती शरद पवारांनी दिली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। रुपाली चाकणकरांबाबत केलेल्या वक्तव्याचा यावेळेला आंदोलकांनी निषेध केला। दरम्यान खडसेंच्या फोटोवर जोडे मारण्यात आले। गिरीश महाजनांच्या अनेक सीडी या प्रफुल्ल लोढाकडे असल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलेला, तर माझ्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा महाजन आणि लोढांविरोधात आंदोलन करा अशी टीका खडसेंनी विरोधकांवरती केली। बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे थोरात आमनेसामने आलेले आहेत। कर्नाटकचं काँग्रेस सरकार बोगस मतदानामुळे आलं का? काँग्रेसला लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने मिळाल्या का असा सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। जळगावच्या पाचोऱ्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेस जोडे मारून जाहीर निषेध केलेला आहे। रुपाली चाकणकर यांनी केलेल्या गंभीर खुलासानंतर
खडसे यांनी आपल्या जावयाचं समर्थन करून महिलांच्या अस्मितेचा अपमान केल्याचा आरोप भाजपानं केलाय. नाशिकमध्ये शिंदेंची शिवसेना संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वी विलास शिंदेंनी ठाकरे गटातून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवरती जात उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंचं औक्षण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला कार्यकर्त्यांनी राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलेलं आहे. महिलांचं रक्षण करण्यासाठी पवार सदैव उभे राहतात अशी भावना यावेळेला महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अंबादास दानवेंनी निवासस्थानी राखी पौर्णिमा सण साजरा केला. 2 महिन्यांनी राखी बांधून त्यांचं औक्षण करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप आमदार सुरेश धस यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा पार पडला. मतदारसंघातील शेकडो महिलांनी सुरेश धस यांना राखी बांधली. उपस्थित महिलांना साडी चोळी अल्पोपहार देऊन सन्मान करण्यात आला. पुण्यात मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण साजरा केलाय. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा परंपरेप्रमाणे बहिणीला माहेरची साडी ओवाळणी टाकत हा सण साजरा करण्यात आला. आमदार गोपीचंद पडळकरांनी रक्षाबंधन सण साजरा केलाय. पडळकरवाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या बहिणीकडून राखी बांधलेली आहे. पारंपरिक पद्धतीने औक्षण करत सण साजरा केलाय. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी निवासस्थानी रक्षाबंधन साजरं केलंय. गुलाबराव पाटील यांची नाशिक इथली बहीण लताबाई पाटील यांनी रक्षाबंधनानिमित्ताने माहेरी येत भाऊ गुलाबराव पाटील यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरं केलंय. अमरावती जिल्ह्याचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन सोहळा साजरा केलेला आहे. बळवंत वानखडेंनी यशोमती ठाकूर यांना संविधानाची प्रस्ताविका भेट दिली आहे. पंकज भोयर यांनी आदिवासी बहिणीकडून राखी बांधून घेतलेली आहे. लोकांसाठी ते मंत्री असतील, माझ्यासाठी भाऊ आहेत अशी प्रतिक्रिया रक्षा कुंजाम यांनी दिली आहे. अग्रीपाडा पोलीस ठाण्यामध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आलाय. द सेंट्रल स्कूल फॉर द डेफ या शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलिसांना राखी बांधत सण साजरा केला. जळगाव जिल्ह्यातील बोदवडमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रक्षाबंधन साजरा करण्यात आलेला आहे. यावेळेला विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील परिसरातील झाडांना राख्या बांधत रक्षाबंधन सण साजरा केलेला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासली. धुळ्यातील पोलीस ठाण्यात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला. यावेळेला संस्कार शाळेतील विद्यार्थिनींनी पोलिसांना राखी बांधत हा सण साजरा केला. यावेळेला मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात राखी पौर्णिमेच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. परंपरेनुसार आज साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई समाधीचं पूजन करत साईबाबांना सुंदर अशी राखी अर्पण केली. कराड शहर पोलीस ठाण्यात रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. चिमुकल्यांनी पोलिसांना राखी बांधलेली आहे. यावेळेला पोलिसांनीही चॉकलेट देत ओवाळणी दिली. यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक घरात पाणी शिरलंय. घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. बीड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय. तर आंबिल वडगाव या ठिकाणी कालिका नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पुंडा या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. पावसाने पिकांचं अतोनात नुकसान झाले. परिसरातील काही लहान मोठे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. जळगाव जिल्ह्यात 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झालेली आहे. गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्याचं तापमान 33 अंशांवरती पोहोचलंय. पुणे मुंबई महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. गोंदिया जिल्ह्याच्या वडेगाव या ठिकाणी महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी पंचायत समितीच्या आमसभेमध्ये घागर मोर्चा काढलाय. नागरिकांच्या नळाला अजून सुद्धा पाणी येत नाहीये. जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा सवाल या महिलांनी केला. गोंदिया जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योती योजनेतील निधी मिळत नसल्याचा आरोप करण्यात येतोय.
गेल्या 4 महिन्यांपासून भोजन आणि निर्वाह भत्ता मिळाला नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. तातडीने भत्ता जमा करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्ताने नागरिकांनी मलंगगडावरती दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे परिसरात नयनरम्य वातावरण पाहायला मिळालं. रत्नागिरीच्या देवरुख पंचायत समितीच्या इमारतीला मोठे तडे केले, त्यामुळे हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. कागदपत्र पाण्यात भिजल्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. पालघरमध्ये जागतिक आदिवासी दिनाचा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक वेशभूषेत आदिवासींनी आपली पारंपरिक वाद्य वाजवत नृत्य सादर केलं. यावेळेला आमदार निकोले यांनी जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बीडच्या कडामध्ये निवेदिता कन्या शाळेचा 26वा वर्धापन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेला शाळेतील विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करत 26 अंकातून वर्धापन दिवस साजरा केला. धुळे जिल्ह्यात केळी पिकावरती कर्करोगाची लागण झाली आहे, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. चंद्रपूरच्या भद्रावती ते पिपरी मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली, त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो. तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. भर पावसाळ्यात पालघरच्या मनोर या ठिकाणी 50 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाणीबाणीचा सामना करावा लागतोय. मनोर ग्रामीण रुग्णालयाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन 2 दिवसांपासून नादुरुस्त असल्यामुळे रुग्णालयाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाचं दादरमध्ये उल्लंघन करण्यात येत आहे. खासगी वाहनावरती धान्याचा टप ठेवत कबुतरांना खाद्य पुरवठा केला जातोय. कबुतरांना खाद्य पुरवतानाचा दादर परिसरातला व्हिडिओ आता समोर आलाय आणि कोर्टानं खाद्य पुरवणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. मात्र जाब विचारला असता संबंधित व्यक्तीने आरेरावी केली आहे. किधर रहते हो आप? हाँ, लालबाग में। आपके इधर ये करने कोई जगह नहीं है? आपके घर बिल्डिंग के नीचे करो ना। 12 गाड़ी और आ रही है। 12 गाड़ी और आ रही है, अच्छी बात है, अच्छी बात है। आप यानी हमें धमका रहे हो कि आप 12 गाड़ी और ले रहे हो। नहीं नहीं, आप सही हो, आपके इधर जगह नहीं है ये करने को। वहाँ पे डालने के लिए मना किया है ना। नहीं नहीं, आप सही हो, यहाँ पे डालने के लिए मना किया क्योंकि वहाँ पे कबूतर बहुत। सरकारचा हा कबूतर जिहाद हा असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जीवित राहण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे. जे कबुतरांची बाजू मांडतात आहे त्यांचंही स्वागत आहे. मात्र कबुतरांच्या विष्ठेमुळे ज्या लोकांचे बळी जातात आहे त्यांनाही जिवंत राहण्याचा अधिकार आहे. या संदर्भात लोढाजी जे आहेत मंत्री पण आहेत, खूप मोठे मोठे टावर्स त्यांचे आहेत मुंबईत. त्यांनी त्यातले काही टावर हे कबुतरांना जर दिले तर त्या ठिकाणी कबुतरांना जिवंत राहण्याचा जो अधिकार आहे तो अबाधित ठेवता येईल. आता बघूया उर्वरित वेगवान बातम्या. नागपूर ते हडपसर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला वर्धा स्थानकावरती थांबा मिळालेला असून ही सेवा 10 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या निर्णयामुळे वर्धाच्या प्रवाशांना आता पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा प्रमुख शहरांमध्ये जलद आणि आरामदायक आणि आधुनिक प्रवासाची सुविधा मिळणार आहे. पुण्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत असल्यामुळे नागरी सुविधांवरती ताण येत असल्याचं मुरलीधर मोहोळांनी म्हटलेलं आहे. पुण्यात नव्या पालिकांची निर्मिती करण्यावरून त्यांनी हे वक्तव्य केलंय. नागपूरमध्ये उड्डाणपुलाच्या खोदकामादरम्यान कंकाळ सापडलं. यावेळेला घटनास्थळी जात पोलिसांनी पाहणी केली. सगळे कंकाळ तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहे. बीडच्या खोलेवाडी शिवारात विहिरीत बिबट्या कोसळल्याची घटना घडलेली आहे. 2 तासानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. दरम्यान वन विभागाकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला जंगलात सोडण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील खडगाव मार्गावरील लावा गावात एनजेपी ॲग्रोटेक नावाने विनापरवाना सुरू असलेल्या कारखान्यावरती कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. यावेळेला 52,61,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोलापूर हैदराबाद महामार्गाची दुरावस्था झाली आहे. मागील 17 वर्षांपासून या महामार्गाच्या कामाचं रडगाणं सुरू आहे. गावकरी आंदोलन करून वैतागलेत, मात्र तरीसुद्धा दखल न घेतल्यामुळे गावकरी आता हैराण झालेत. सकल हिंदू समाजाची सामुदायिक श्रावणी संत उद्धव महाराज
कुकरमुंडे मठामध्ये संपन्न झालेली आहे। यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता। सनातन वैदिक संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी असल्याचं वक्तव्य श्रावणीचे पौराहित्य आचार्य बेणारे गुरुजींनी म्हटलेलं आहे। चिपळूणमध्ये पहिल्यांदाच आफ्रिकन बगळा आढळलेला आहे। पक्षी निरीक्षक श्रीधर जोशींनी या बगळ्याचं दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद केलं। अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्याच्या लाखपूर या ठिकाणी लक्षेश्वर संस्थानामध्ये श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मोठी कावड यात्रा भरते। कावड यात्रा निमित्ताने मुख्य रस्त्याची पाहणी आणि घाट मंदिरातील झालेल्या बांधकामाची पाहणी यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। दापोलीच्या केळशी जिल्हा परिषद गटातील आडेफाटा इथे योगेश कदम यांनी विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला। यावेळेला शासनाच्या योजना जनतेला पोहोचवण्याच्या सूचना कदमाने दिल्या। नागपूरच्या मनीषनगर भागातील पद्मावती परिसरात बंजारा समाजातील महिला तरुणींनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने तीज उत्सवाची स्थापना केलेली आहे। राज्यातील वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी स्थायिक झालेला बंजारा समाज दरवर्षी एकत्र येऊन आपलं सांस्कृतिक परंपरा आज सुद्धा जपतो।